पालघर जिले के बोईसर नागझरी में मिली मंदबुद्धि महिला को ग्रामवासियों ने शनिवार यानी आज उसके भाई और मां को सुपुर्द कर दिया है। यह महिला पनवेल से लापता हो गई थी। वहीं बोईसर विधानसभा में स्थित पंचायत समिति कोठान विभाग के शिवसेना के विभाग प्रमुख हितेश सरवैया ने बताया कि यह महिला जो है नागझरी नाके पर करीब एक हफ्ते से घूम रही थी, जिस पर हम लोगों की नजर पड़ी। उसके बाद हमने इसकी जानकारी मनोर पुलिस स्टेशन को दिया। मौके पर पहुंची पुलिस और हम सभी ने महिला से बातचीत किया तो पता चला कि उसकी मानसिक स्थिति जो है वह ठीक नहीं है। महिला से बातचीत के दौरान पता चला कि महिला जो है पनवेल के रासायनिक गांव की रहने वाली है। उसके बाद मनोर पुलिस ने रासायनिक गांव की पुलिस से बातचीत के बाद मिले फोन नंबर पर महिला के परिजनों से संपर्क कर इस महिला के बारे में जानकारी दिया। महिला के भाई मिलिंद मुंडे और मां मुंडे को बुलाकर आज नागझरी गांव के टंटा मुक्ति अध्यक्ष विश्वास अधिकारी, पुलिस नायक पिंटू फरारा और नागझरी के पूर्व सरपंच अजीत अधिकारी की उपस्थिति में इस महिला को उसके मां और भाई को सुपुर्द कर दिया गया है। साथ ही सभी का कहना था कि वक्त पर अगर इस महिला के परिजनों का पता नहीं चलता तो इस महिला के साथ कभी भी कोई अनहोनी हो सकती थी, जिससे इनकार नहीं किया जा सकता है। चांबारली कुठे आलं? चांबारली तिकडे कर्जतच्या इकडे इकडे खोपोली साईडला आली। मग तुम्ही इकडे कशा आल्या? मग काय करणार हे इकडले बाले तुम्ही पाठवत नाही, पाठवत मला चालायला झालं तर मला त्रास होतोय घरामध्ये, मग झालं नको का? मग इकडे कामासाठी आलेत? नाही मग बोलले चालली मग नवऱ्याकडे बोलली, मग काय बोलणार? मग तिकडे कोण आहे? तर तिकडे कोण आहे? घरी कोण कोण आहेत? त्याला ये अर्जुन बापू आहे, नवरा आहे की नाही? नवरा आहे की नाही? नवरा नाही तिकडे, नवरा नाही मग मग इथे जेवतात कुठे? जेवण कोण देतं? कुठे? बसा। हो हो, चहा पिणार? चहा देऊ? नको पेली, नको ना बाबू, चहा दे। नको ना, थोडा थोडा थोडासा नको, कशाला देते। बिस्किट वगैरे खायचं ते पण दे। नको नको नका, कशाला चहा? ओ ताई दोन टाइम पिते ते नका। कोणाकडे इथे कोणाकडे काम करतात का नाही? कोणाकडे काम करतात का नाही इकडे? नाही, कुठे काम करतो? घरीच करतो घरी। तर मग इकडे जेवण वगैरे घरात राहिलं तर काम करायलाच पाहिजे ना घरात। मग मी एक शिवसेनेचा छोटासा कार्यकर्ता आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रवृत्त होऊन आम्ही कार्य करीत आहोत। आमच्या नागझरी गाव म्हणजे नागझरी नाका येथे मागील 5-7 दिवसांपासून एक महिला इकडे तिकडे फिरत होती। हे आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही मनोर पोलीस स्टेशन येथे कळविले असता त्वरितच पोलीस नाईक पिंटू फरार आहे नागझरी नाका येथे आले। तेव्हा आमच्या निदर्शनास आले की ह्या महिलेची मानसिक स्थिती खालावलेली आहे। त्या दरम्यान तिच्याशी विचारपूस करण्यात आली तर विचारपूस करताना तिने सांगितले की पनवेल रासायनिक गावची ती रहिवासी आहे। तर त्वरितच पिंटू फरारा यांनी रासायनिक पोलीस स्टेशन इकडे फोन लावला आणि प्राथमिक माहितीमध्ये तिच्या घरच्यांचा संपर्क नंबर मिळाला। तर आज रोजी तिचा भाऊ मिलिंद मुंडे आणि तिची आई लक्ष्मी मुंडे यांना रोहिणीला घेण्यास आम्ही बोलवले होते। ते आले असता पोलीस नाईक पिंटू फरारा, नागझरी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री विश्वास अधिकारी, माजी सरपंच अभिजित अधिकारी यांनी त्यांना समज दिली की तुम्ही रोहिणी मुंडे ह्यास शासकीय मनोरुग्णालयात दाखल करा, जेणेकरून तिची मानसिक स्थिती सुधारेल व ती बरी होईल। अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट।